उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। गेल्या काही वर्षांपासून दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला। आजच्या भेटीने उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपच्या जवळ जातायत का असा प्रश्न निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंच्या भेटीने भाजप नेतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालंय, तर महाविकास आघाडीच्या नेते मात्र बॅकफूटवर गेल्याचं दिसलेलं आहे। पाहूयात। ठाकरे फडणवीस भेटले, अंतर मिटले। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांमधला अबोला संपला। ठाकरे फडणवीस भेटीनं नव्या राजकारणाची नांदी। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचा हा क्षण पहा। गेल्या 3 ते 4 वर्षातली ही अशी पहिली भेट म्हणावी लागेल। 2019च्या सत्तानाट्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वितुष्ट आलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही पहिली सहृदय भेट म्हणावी लागेल। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या कामकाजात सहभाग घेतला। दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात गेले। दालनात आलेल्या उद्धव ठाकरेंचं फडणवीसांनी स्मितहास्य करत स्वागत केलं। शिवाय त्यांना प्रेमानं बसायलाही सांगितलंय। फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। नवे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि त्यानंतर राहुल नार्वेकर जे नवे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आहे। काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। माझ्या चेहऱ्यासमोर अभिषेक निवडणूक जिंकू शकलो नाही, निवडणूक सरकार स्थापन झाले। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवून राहणार आहोत। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता, पण दोन्ही नेत्यांची देहबोली खूप काही सांगून जात होती। फडणवीसांच्या भेटीवेळी उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरेंनीही या भेटीबाबत सकारात्मक संकेत दिलेत। आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली। शुभेच्छा ते दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे, शुभेच्छा दिल्या। दोन्ही नेत्यांच्या भेटीनं विरोधकांमध्ये खळबळ उडाली होती, तसा आश्चर्याचा धक्का भाजप नेत्यांनाही बसला होता। ठाकरे फडणवीस ही भेट राजकीय भेट नाही असं भाजप नेते सांगू लागलेत। मागच्या 5 वर्षात जेही महाराष्ट्रात घडलं तर त्यानंतर स्वाभाविकच सगळे राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणतात, पण मला असं वाटतं आता पुढे असं काही होणार नाही आणि याची गरजही सुद्धा नाही। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात गोळा आल्यासारखी स्थिती आहे। राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे हे भाजपसोबत पुन्हा जाणार असल्याची चर्चा सुरू झाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र असं काही होणार नसल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस, कोई अब राजकीय व्यक्ति नहीं है, वो राज्य के मुख्यमंत्री है, उनको हम भी मिलते हैं, वो भी मिले हैं, तो उसमें क्या गैर क्या है। शिवसेनेनंही ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे। या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं शिवसेना म्हणते। लोकशाहीतला एक भाग आहे ना, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हाकला जात असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेतली असेल। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील संघर्षाला गेल्या 5 वर्षात भलतीच धार आली होती। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नाव न घेता त्यांच्यासाठी फडतूस हा शब्द प्रयोग केला होता। त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तरही दिलं होतं। उद्धव ठाकरे, फडतूस नहीं कारतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील किंवा मी राहीन असा इशाराही दिला होता। सगळ्यांनी सहन करून जिंकण्याने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो।
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र होते, तर शिवसेना आणि भाजप 25 वर्ष युतीत होती. गेल्या 5 वर्षातल्या राजकीय महाभारतानंतर दोन्ही नेते भेटले तर महाराष्ट्रात चर्चा होणारच. कृष्णात पाटीलसह ओम देशमुख, झी 24 तास, नागपूर.